अगं मावसाडे, किती तुझी म्हणजे अशी झाली आहे ना, तिरमिरली आहे. चल, काय करायचं ते कर कर. मी तुला ओपन चॅलेंज दिले आणि मी तुझ्यावर काही केस बीस काहीही करणार नाहीये. तू काय कुठलं काय बोलते? एकतर आहे ना, आधी ती पोस्ट टाकताना ना एकदाच काहीतरी ठरव. एक एक पॅरेग्राफ वाढवून वाढवून टाकू नकोस. एका पोस्टमध्ये 7 वेळा एडिट केलं या बाईने. एक पॅरा ॲड, मग एक लाईन ॲड, मग काहीतरी शब्द चुकलाय तो बरोबर, असं करत करत. अगं बाई, शाळेत गेली असती ना, शाळेत जायच्या वेळेला तर बरं झालं असतं. आता तर सिद्ध झालंय ते भैरू आहे ना, ते नाही आहे बाई. चच्चू, कामाला लाग लाग जरा आणि शोधून काढ. आणि ना आश्चर्यचकित होऊ नको, कारण रिपोर्ट नेगेटिव्ह येणार आहे. लिहून घे माझ्याकडनं. अरे यार, म्हणजे काय लावलंय हे केस बीस? मी कुठे बोलली आहे, कुठे शब्द वापरलाय, मला जरा सांगा मंडळी. हां, या बाईला ना लिसनिंग स्किल्स आहेत ना, रायटिंग स्किल्स आहेत. कशी यायची हो ही? हां, म्हणे 1ली ते 10वी पहिला नंबर यायचा. कसा यायचा हिचा पहिला नंबर? हां, शेतातनं यायचा वाटतं. शेतात एकदम पेरण्यात पहिला नंबर होता वाटतं हिचा. अगं बाई, मी तुला हे म्हणत होती की तू जी काही आधी ॲक्शन बिक्शन काय घेतली आहेस ना, ॲक्शन कामेन, त्याचं काय झालं ते बोलली होती मी तुला. तू विसरतेस ना. आणि हे तर सिद्ध झालेलं आहे की तू पण नाही आहेस. ज्या बापाचं नाव लावतेस ना, त्याची तू पण नाही आहेस. कारण जी गोष्ट बोलते ती करतच नाही ही बाई. आत्ता ताजं उदाहरण घ्या, तिथे अगदी स्पेशल नोट तुझ्यासाठी असं म्हणून लिहिले. ही पोस्ट मी उद्या डिलीट करेन, पण अजून तिथेच पडली आहे आता. चल, अजून आता 23 तास झालेत. अजून 1 तास आहे तुझ्याकडे. खरी असशील तर करशील डिलीट. मी असं नाही म्हणत आहे की तू करायलाच पाहिजे, पण तूच बोलली होतीस ना, म्हणून म्हणते. ॲटलिस्ट ग बाई, जर आपण जी गोष्ट नाही करणार आहोत किंवा जी गोष्ट आपल्याच्याने नाही होणार आहे ती गोष्ट बोलू तरी नाही ना. किती तो स्वतःचा मूर्खपणा दाखवून द्यायचा की मी असं बोलते. आणि स्पेशल नोट लिहिली आहे बाईने, स्पेशल नोट. अरे स्पेशल काय आहे त्याच्यामध्ये? काहीतरी डोकं वापर ना. काहीतरी लिहिताना अशी माझ्याकडनं काय शिकलीस तू? काहीच नाही. म्हणजे तुला ना काही आणि म्हणे की मी इम्प्रूव्ह झाली आहे ओव्हर द इयर्स आणि आम्ही काय पुढे गेलो आहे आणि आम्ही काहीतरी अचीव्ह केलं आहे. काय अचीव्ह केलं आहे? घंटा अचीव्ह केलं आहे तुम्ही लोकांनी. तुम्हाला ना लिहिता येत, ना बोलता येत, ना वाचता येत, ना स्वतःच्या शब्दावर राहता येत. नुसतं इकडे तिकडे काड्या करता येतात. आणि स्वतःवर आलं तर आता कसं झालंय आणि तिला आता तिच्या कर्माची फळं वगैरे ना तुझ्यावर आलंय ते बघ. लाव रे तो व्हिडिओ. हां, घोडे तगडक 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 तुझ्यावर आलाय ना, ते बघ. आणि आता मी सांगणार आहे मला कोणी दिलंय ते. जास्त शोधाशोध करू नको, चड्डीला सांग. ओके, चल आता आपण पॉईंट टू पॉईंट बोलूया. काय तर म्हणे की मला त्रास झाला नाही, काय नाही वगैरे, तर तो दिसतोच आहे. नंतर आम्ही सगळेच बोलतो तुझ्याबद्दल, सगळेच बोलतो. अरे त्या दिवशी तर स्वामींसमोर बसून अगदी शपथेवर म्हणालीस की आम्ही तुमच्याबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये तो विषयच झाला नाही, आम्ही असं चर्चाच करत नाही, आम्ही खूप मस्तीत असतो, आमच्याच मजेत असतो वगैरे. आणि आता म्हणते की मी बोलते. मी नाही, आम्ही सगळे बोलतो. मी नाही, कुठेच आहे ना, मी नाही आहे, आम्ही. कारण आहे ना, ही बाई इतकी आहे ना, नुसती दुसऱ्यांच्या खांद्यावरच आहे हिचं. ढाय 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 ढाय. कारण हिला चढायची सवय झालेली आहे. नेहमी ना अशी वरच असते ना, त्याच्यामुळे ही सगळ्यांना घेऊनच, हिला असं ग्रुप ॲक्टिव्हिटी खूप आवडते. त्याच्यामुळे सगळ्यांना घेऊनच बसते आपली. घोड्यावर चढायची म्हणते, घोडे लावते ना ही, मग त्याच्यामुळे. आणि नंतर म्हणते की तुला मी एकटीच पुरून उरेन. अगं, उरशील की नाही माहिती नाही. उरली तर तुझी लखतरं उरतील, बाकी पुरायचं तुझं मी बंदोबस्त करे ना, वो खर्चा मेरे पे. जी एक गोष्ट ही बाई स्वतः करू शकत नाही, त्याच्यामध्ये पण हिला सगळ्यांना इन्व्हॉल्व करावं लागतं. काय ग मावसाडे, तुला काय वाटलं की कोणाला काय कळणार नाही? स्वतःच्या डांगेत नाही जीव आणि करते चिवचिव. अगं, तू म्हणतेस ना मी एकटीच इनफ आहे, मी एकटीच काफी आहे तुझ्यासाठी, तर मग कर ना. कशाला उगाच मुद्दामून ही बाई ना असं सगळ्यांना, तुझं चाललंय ना, तू उघडी नागडी पडली आहेस ना, मग तू तेरा देख, तू तुझं सॉल्व कर. इतरांचं मी काही बोललेली नाही. त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यांना खेचू नको. स्वतःला लढता येतं तर लढ, नाहीतर निक्कल लवडियन. उगाच आपलं आम्ही बोलतो, आम्ही करतो. म्हणजे ही काय करते की त्यांना अडकवायला बघते. मी अकेली क्यों सोहू? म्हणजे मी एकटीच मी पुरून, म्हणजे ही दाखवणार, ही मावसाड द लीडर,
मावसाड असं फक्त भासवते की मी एकटी, मी हे करते आणि मग मुद्दा म्हणून ह्याची त्याची नावं घ्यायची आणि आम्ही सगळे आम्ही बिम्मी काय नाही मावसाड. मी भरकटत नाही तुझ्यासारखी. मी एकनिष्ठ आहे नवऱ्याबरोबर पण आणि माझ्या फॅमिलीबरोबर पण. ठीक आहे, तुझ्यासारखी नाही इकडे तिकडे तोंड मारत फिरत. त्याच्यामुळे हे तू मला नको भरकटवायचं काम करू की आम्ही बोलून. आय डोंट लाईक ग्रुप ॲक्टिव्हिटी. त्यांनी काही केलं नाही, मी त्यांना बोलणार नाही. त्यांना ज्या बाबतीत बोलायचं आहे, त्यांच्या व्लॉगिंगवर, त्यांच्या ह्याच्यावरती काय रिॲक्शन द्यायचं आहे ते मी त्यांचं देत असते. त्याच्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये तू त्यांना आता घुसडायचा प्रयत्न करू नकोस. तुझं चाललंय ना, हां बस. अर्जुनासारखा एकच फोकस असतो आपला, एका वेळेला एकच. एकनिष्ठ आहे मी, पुन्हा एकदा सांगते. पॉईंट नंबर 2, आम्ही दूर जायचा प्रयत्न करतो पण ही आमची पाठच सोडत नाही. हो, अच्छा, रिअली दूर जायचा प्रयत्न करतो घोड्यावर बसून? अगं बाई, तू लावलं होतंस माझे स्क्रीनशॉट, माझ्याबद्दल आलेले स्क्रीनशॉट. तुला दुसरे कोणाचे कुठले मेसेजेस येत नाहीत का? माझ्याबद्दलच मेसेज येतात. हां, दोन्ही मेसेज माझ्याबद्दलचेच होते. ते दोन्ही हिने लावून टाकले. म्हणजे किती ते गाव जेवण करून करून हिला ना रोग झालाय वाटतं. खास सुट्टी आता, मग ती मिटवायला ना हे असले धंदे करते. सो ॲज ऑलवेज सुरू तू केलेस, शेवट मी करणार. सुरू तू केलंस की नाही माझं एक स्क्रीनशॉट लावून, माझ्याबद्दल आलेले DM लावून. आता सुरू झालंय. आता बघू त्याचा कधी एंड करायचा ते मी ठरवणार. म्हणून सांगते मावसाड, ग्रुप ॲक्टिव्हिटी कमी कर, एकनिष्ठ राहा, नाहीतर मग अशी खास सुट्टे. आपल्या मेडिकल ॲडवायझरीमध्ये पण सांगितलंय, आयुष्यात ठेवा एकच भोग, टाळा खुजलीचा रोग. नेक्स्ट पॉईंट काय? तुला हे बघायचं असेल तर मला सांग, तुला ते ऐकायचं असेल तर मला सांग. मी तुला काय सांगू, एवढे वाईट दिवस नाही आले माझ्यावर आणि कधी येणार पण नाहीत. मी कोणाला सांगत नाही आणि कोणी सांगितलेलं मी ऐकत नाही. मला जे पाहिजे तेच मी करते. त्याच्यामुळे तू तेरा देख, मी माझं बघते, मला जे करायचं ते मी करते. मला तुला काही सांगायची गरज नाही आणि काय ऐकायची पण गरज नाही. चल पट, निकल अडियन येडीबाई, हट हुर्र. आणि ते माझा नवरा आणि माझं ऑफिस आणि हे ते वाला ते धमक्या ना चड्डीच्या वेळेला दिल्या ना, बस झालं बस. अजून आता तेच नको, काहीतरी नवीन काढ, नवीन माहिती काढ. आणि काय, आरती नाव हायलाईट करते. आरती नाव आहे माझं, सगळ्यांना माहिती आहे, मी स्वतः सांगितलंय. दुबईला राहते, मी स्वतः सांगितलंय. त्याच्यामुळे काय आता तू मोठं हे करते की काय खोटं बोलते. आणि मध्ये तर या बाईने असं हे सांगितलेलं की मी दुबईला राहतच नाही, मी मुंबईतच कुठेतरी राहते आणि दुबई असल्याचं खोटं बोलते. हिची अक्कल शोध बाई, शोध. मुंबईत शोध, दुबईत शोध आणि कुठे शोध, सिंगापूरला शोध. हा, मला मी बांडगुळ आहे. अच्छा ठीक आहे, बांडगुळ तरी चांगलं असतं ग. तू तर लीच आहेस, लीच पण आहेस आणि नीच पण आहेस. रक्त पिपासू मावसाळ. सासूचं रक्त शोषून या लीचने तिचा कार्यक्रम केला, तेव्हा जाऊन शांत झाली. नाहीतर पायताणाने मारायचा चच्चू हिला. नाही माहिती तुम्हाला? थांबा, मी तुम्हाला एक कॉमेंट दाखवते, तुम्हाला कळेल. बाप रे, म्हणजे स्वतःचं पण पूर्ण आपल्या राज्याचं, आपल्या कोल्हापुराचं नाव खराब करतात हे लोक. शी, काय बायका आहेत हे, असं वागतात. आमच्या तर बाबा कोकणात अशी पद्धत नाही बाबा. आमच्याकडे खूप स्त्रियांना आदर दिला जातो आणि घरातल्या स्त्रियांचा आदर केला जातो आणि त्यांच्या मताचा आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आवडीनिवडी या सगळ्या जपल्या जातात. आमच्याकडे नाही असं मारत बिरत. आणि आय एम शुअर की कोल्हापुरात पण ही पद्धत नसेल. हिच्या घरातली पद्धत आहे वाटतं ही, हिच्या घरात. तर मावसाडे, तुझं ते घर आहे ना, खानदान, जे पूर्ण खानदान एका बापाचं नाही आहे, त्या खानदानाचं ना कोल्हापुराच्या नावावर खपवू नकोस, समजलीस का? थांबा मंडळी, कशाबद्दल बोलते ना तुम्हाला कॉमेंट दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल. आयुष्यात काहीही करू न शकलेल्या म्हणजे काय ग? हां, गाव जेवण करायचं तेच आहे ना तुमच्या खानदानाची रीत आहे ती. चिटाई उगीच नाही मार खायची. लहानपणापासून तेच बघितलंय, तेच संस्कार झालेत हिच्यावर, ते दिसतंय यातनं. तेच म्हणते, कोल्हापूरला बदनाम करू नकोस. हे तुमच्या घरातले संस्कार आहेत. आणि ही जी बाई ज्या कॉमेंटला हिने हे उत्तर दिलंय, त्या बाईची आधीची एक कॉमेंट आहे ज्याच्यामध्ये ती खूप स्त्रीवादाच्या गोष्टी करते. आणि हे नॉर्मल आहे का हे, म्हणजे हे लोक नॉर्मलाइज करतात आणि असं घरातल्या मुलींना मारहाण करणं वगैरे, हे सगळं अशा गोष्टी काहीतरी बोलली आहे कुठल्या तरी टॉपिकवरनं. आता काय ग, आता जीभ झडली तुझी? अगं, आपण कोणाकडे कॉमेंट करतो, ती व्यक्ती त्या लायकीची तरी आहे का ते पाहावं जरा. या मावसाडकडे कॉमेंट केली, तिने काय उत्तर दिलं बघ.
अगं गटारातली घाण आहे ही. यांच्या घरातले पुरुष आहे ना, असंच यांना गटारात त्यांना घालून बकलून बकलून मारतात. म्हणून ही भाषा आहे यांची. हे काय लोकांना इन्फ्लुएन्स करणार आहेत. पातळीच्या गोष्टी करते म्हणे. पातळी, तुझ्या पातळीवर आम्ही नाही येऊ शकत. अरे तुम्ही कसे येणार? कारण तुम्ही ती पातळी सोडून एकदम अजून खालच्या पातळीला गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता फक्त अजून 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 खालीच जाणार तुम्ही. नाहीच येऊ शकत. बरोबरच बोललीस. तू माझ्या पातळीला येऊच शकत नाहीस. कारण आमच्या घरात हे संस्कारच नाहीत. जे तू लिहिलेस ना पायताण वायताण, ते असले काही आमच्या घरात असले प्रकार होतच नाही. त्याच्यावरून तुझी पातळी कळलेली आहे. लिच्चड कुठची. अगं तुमच्या नवऱ्यामध्ये इंटरेस्ट काय नाही ग. तो थोबाड घेऊन फिरत असतो ना, चच्चू डॅमेजर खड्डेवाला. तुझे खड्डे बुजवता त्याच्या तोंडावर खड्डे. इतकी प्यास आहे तुझी की गाव जेवण करून पण तहान तुझी होतच नाही ना, मिटतच नाही. मग काय होणार? मग असं होतं, मग ह्याचे खड्डे तिला, तिचे खड्डे याला. आणि मग कुठले कुठले हिने आणलेले असतात ना खड्डे, ते सगळे आपले म्हणजे अजून कुठे जाऊ नये आणि अजून काय करू नये म्हणून चच्चू काय होईल ते करतो. आणि मग तो दिसला की मी बोलते. आता दिसणार तर बोलणार ना, आपणा तो उसूल आहे ना. जे दिसतं त्याच्यावर आपण बोलतो. मग दिसलं तर बोलते. त्याच्यामध्ये काय, ही तुझी मेंटॅलिटी आहे की नवऱ्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण तुला आहे ना लोकांच्या नवऱ्यामध्ये, स्वतःचा नवरा नाही पुरत तर दुसरीकडे तोंड मारत फिरत असते. म्हणून दुसऱ्यांना बोलतेस. ओके, झालं ऐकून? छान वाटलं? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय? म्हणजे मी दिसतं त्याच्यावर तरी बोलते. तू तर म्हणजे इतकी हपापलेली आहेस की जे दिसत नाहीत त्यांना आता शोधून काढायला लागले. आणि मी तुझ्या नवऱ्याबद्दल सांगेन, मी नवरा असा तुझा ते म्हणजे तू माझ्या नवऱ्याला शोधत असते फावल्या वेळात. हां, जे दिसतात ते बघ. समजली ना? रोगडबाई, घाणेरडी, हट, हुर्र, पागलबाई. आणि प्रायव्हेट पब्लिक ह्याच्यावरनं काहीतरी मावसाड बोलत होती की एकदा फोटो टाकला की तो झाला, मग तो गेला. तर मावसाड जाऊ दे यार, तुला ना आता म्हणजे आता काय बोलू ना मी. पुन्हा मला तू ते ऊसाच्या शेतातच म्हणजे तेच आठवायला लावतेस. किती म्हणजे ना ते बघ, तुझ्या हनवटीला बुरशी लागली ना, ती साफ कर. घाणबाई, काय माहिती कोणाचं काय घेऊन बसली आहे. ते थोबाडावर दिसतं हिच्या. जाऊ दे, चल पुन्हा एकदा तुला मी सोप्या शब्दात समजावते. समजतंय का बघ? नाही समजलं ना तर निकलोडियन. अगं बाई, जे पब्लिक आहे ना त्याच्यावरती आपण बोलू शकतो. ओके, जे पब्लिक होतं पण आता प्रायव्हेट आहे त्याच्यावर आपण नाही बोलायचं. ते नाही तुम्ही दाखवू शकत. जर तुला दाखवायचंय तर दाखव. मग पुढचं माझ्यावर सोड. बोलते काय तुला? हां, तरी पण तुला समजतच नाही. तुला मी एक सिंपल सांगते. मी तुझ्यासारखी नाही, शब्द फिरवत नाही. जे आहे ते क्लिअर आहे. ठीक आहे? मी ना तुझ्यावरती रोस्ट किंवा रिॲक्शन सोडून देईन जर तू तुझे व्हिडिओ प्रायव्हेट करशील आत्ता. म्हणजे जे झालं ते झालं. हां, जेव्हा ते पब्लिक होते तेव्हा मी काही बोलली वगैरे ते नाही डिलीट करणार मी. पण ह्याच्या पुढे मी तुझ्यावर व्हिडिओ बनवणार नाही जर तुझे जे काही व्हिडिओ किंवा जे पण तू काय टाकूच नको. तुझी लाईफ प्रायव्हेट ठेव. मग मी तुझ्यावर रिॲक्शन नाही घेऊन येणार. ओके, डील. आणि राहिला प्रश्न माझ्या फोटोचा, तर तो आत्ता प्रायव्हेट आहे. आता काय आहे? प्रायव्हेट आहे. बस, ह्याच्यातच सगळं आलं, संपलं. तू प्रायव्हेट कर. तुझे सगळे मागचे पुढचे जे काही व्हिडिओ आहेत आधीचे प्रायव्हेट कर आणि पुढचे पण प्रायव्हेट कर. आणि तू प्रायव्हेट हो. कुठेच काही टाकायचं नाही बोलणार तुझ्यावर. ठीक आहे? आणि एवढं धीट मी अशी, मी तशी, मी हे करेन, मी ते करेन, मी एकटीच असं करेन, हे बोलता मग अचानकच एकदम युटर्न मावसाडचा. म्हणजे बोललेली ना भैसाटलेली बाई, काय बोलत होती, काय लिहित होती, तिलाच कळत नव्हतं. तू सॉफ्ट लोकांना टार्गेट करते. सॉफ्ट. आता तू सॉफ्ट झाली मावसाड. आणि मी आत्ता काही करत नाहीये, पण वेळ आल्यावर मी पण करेन, मी पण हे करेन, मी ते पण करेन. अगं तू केलंयस ऑलरेडी. योद्धाच्या पण प्रूफ दिले मी. योद्धा तूच आहेस. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण तू बऱ्याच गोष्टी काय केलेल्या आहेस. आणि मुळात आमचा तुझ्यावर विश्वासच नाहीये. कारण तू कोण आहे माहितीये ना? हां, नाहीच आहेस तू, एकाची नाही आहेस. त्याच्यामुळे तू जे काही बोलते ते तू करतच नाही. त्याच्यामुळे मी ह्याव करेन, मी त्याव करेन, मी असं करेन. पोस्ट डिलीट कर आधी, नंतर बाकीच्या गोष्टी बोल. थापाडी कुठची. आणि ना जसं मी काय म्हणजे माझे पॉईंट्स वाचत होती, परत येऊन कम्युनिटी वाचत होती वाटतं. परत कम्युनिटी वाचायची आणि अरे हा पॉईंट राहिला, मग तिथे लगेच जाऊन एडिट करायची. आता मी त्याच्यामध्ये लिहिलं की स्वामींना आज विसरली. पहिले स्वामी नव्हते त्या ह्याच्यामध्ये. नंतर तिथे जाऊन बघते तर काय लगेचच स्वामींना ॲड केलं. स्वामी तुला दणका देतील. मला
दणका देतील? अरे मला स्वामींनी पाठवले, ते मला कशाला दणका देतील? तू त्यांच्याशी खोटं बोलत होती ना, तिथे बसूनच त्यांची शपथ घेऊन त्यांच्या शपथेवर खोटं बोलत होती ना, लगेचच मला स्वामींनी सांगितलं की आली रे आली, हिची बारी आली. तू तुझा बघ आधी, तुझ्या पडली आहे ना ते निस्तर, माझं मी निस्तरेन. माझं आणि त्यांचं आहे बॉन्डिंग आहे, कनेक्शन आहे, ते तुला नाही समजणार. पोगं बघ. तर दुसरा तो फोटोचा पॉईंट वाचून आली की हिचे फोटो हिनेच व्हायरल केले, तर लगेच जाऊन तिथे माझ्यावर नाव ढकलते. त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही आहे. मावसाड तो खूप मोठा जोक होता. खूप हसले मी, खूप हसले, इतकी हसले की डोळ्यातनं पाणी आलं अक्षरशः माझ्या. खरंच ग मावसाड, म्हणजे किती ना तो जीवाचा आटापिटा, मी नाही त्यातली कडी लावा आतली. मुळात जे तेव्हा तुझं फोटो प्रकरण जेव्हा झालेलं ना, तेव्हा माझं चॅनल किंवा मी असं काही ह्याच्यामध्ये रोस्टिंग रिॲक्शन त्याच्यामध्ये मी अस्तित्वातच नव्हती. तुझं चॅनलला किती वर्ष झाली, माझ्या चॅनलला किती वर्ष झाली, ते फोटो प्रकरण कधी झालं, तू मला म्हणते की मीच दिले. अरे मी तुला ओपनली सांगते, ते फोटो मी दिले नाहीत. आणि मला तेव्हा तू कोण होतीस, काळकुंदरीची काळुंदरी, ते पण माहिती नव्हतं. पण तरीही तुला एक गोष्ट सांगते, ह्याच्या पुढे माझे फोटो कुठे दिसले तर तुझे लावले म्हणून समज. काय माहिती आहे ना, तगडक 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 तगडक. पाहिजे तर आत्ताच मामांना सांगून ठेव. मग मामांनी मला विचारलं ना की मला काय सांगायचं ते मी मामांना सांगेन. प्रायव्हेट पब्लिक ह्याच्यातला फरक समजून घे. ओके, सो हे होतं सगळं मावसाडचं. जाऊ दे, आता हिच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. अजून काय ना काय करत राहील, बघू आपण तेव्हाचं तेव्हा. आता मला चड्डीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. चड्डी म्हणजे एवढी टराटरा आणि फरा आहे ना की बाप रे बाप. म्हणजे आधी मावसाडच्या सांगण्यावरनं काय व्हिडिओ बनवला, मग ते मी डिलीट करते, मी हे करते ते करते. आणि आता मावसाडसारखंच, म्हणजे मावसाड कसं सगळं झाल्यावर, म्हणजे जब चिडिया चुग गई खेत, त्याच्यानंतर कसं आता मी कबूल करते. त्या कबुलीला काय अर्थ आहे का? हे कबूल आधी करायचं होतं, आता सांगितल्यावर एक्सपोज झाल्यावर काय कबूल करण्याशिवाय काय पर्याय आहे का? तसंच चड्डीचं. चड्डी म्हणते की हो मी तिला पाठवलं होते व्हॉइस नोट आणि मी तिला अप्रोच केलेलं, हे मी सांगते, मी स्वतःहून सांगते. अरे तू स्वतःहून काय, यू आर ऑल्सो टू लेट लाईक युअर सो कॉल्ड काय ते मेंटॉर. ठीक आहे. पहिली गोष्ट, तू माझ्याकडे सारखी भीक मागत यायची की मला रोस्ट कर. आणि आता काय सांगते की मी आहे ना तिला फक्त असं बोलायची की माझे वडील पण आजारी होते तर मी तिला. अरे तुझे वडील आजारी होते तर तू माझ्या इथे कशाला शेण खायला यायची ग? हां, वडिलांची शुश्रूषा करायची सोडून माझ्या इकडे उगाचच खायला यायची. ह्याच्यावरनंच कळतं काय लायकीची मुलगी आहेस तू. दुसरी गोष्ट, तुझ्या वडिलांबद्दल कुठे काय बोलले, माझ्या वारलेल्या वडिलांबद्दल बाप रे, म्हणजे काय लेवलच्या बाया आहेत त्या. म्हणजे सिरियसली तुझ्या वारलेल्या वडिलांबद्दल कुठे बोलले मला तू दाखवून दे. बाप विकायला काढला, बरोबर शोभतेस. जिच्याकडनं घेतलेस ना अगदी एकदम गुणधर्मासहित उतरले तुझ्या अंगात, तिने विकला, तू विक आता, त्याच्यावरती सिंपती गेम. अरे तुम्ही ना खरंच ते स्वामी तर जाऊ दे, ते तुमचा बाप रडत असेल वरून, म्हणत असेल की बाप रे कसली निपजली मी, आता तर हिचं मी हे पण नाही करू शकत, आता बायकोला पकडली तरी काय नाही करू शकत. तिचे तर बाबा झोडायचे चिटाईला, त्यांना तर माहितीच होतं 16वं वर्ष धोक्याचं. पण तुझ्या वडिलांची तरी ठेव काहीतरी, खोटं बोलू नकोस, खोटं बोलायला पण मर्यादा असतात. तुझे पप्पा आजारी होते ना, मग तू कशाला मावसाडचा कैवार घेऊन यायची प्रत्येक वेळेला, मावसाडची चाटायला तिकडे यायची, चॅनल ग्रो करायला की मावसाडला हे नको बोलू, मावसाडला ते नको, आणि घाण कॉमेंट करायची. स्वतः काय करायची ते बघ. आजारी वडिलांचं बघायचं की हे धंदे करायचे. नंतर मग माझ्या स्वतःच बोलते की लिहिता पण येत नाही, ही पण एक दुसरी, म्हणजे काय कोल्हापूरचं नावच खराब करायचं ठरवलेलंच आहे या लोकांनी. ही पण एक चारित्र्यहीन स्वतःच लिहिलंय. मला चारित्र्यही नाही हिला, मला चारित्र्यहीन समजू नका असं लिहायचंय, तर स्वतःच डिक्लेअर केलंय की मला चारित्र्यही नाही. वा, काय भाषा आहे ग, काय लिहिते, वा वा वा. मग आता जेव्हा तुला पाहिजे होतं ते मी केलं, तुझा नंबर लागला, आता कशाला मग परत मग तुझ्या मनाप्रमाणे वागायचं? मला जेव्हा रोस्ट करायचं होतं, मला रिॲक्शन द्यायचं होतं, मी दिलं. मग ही सांगत आली की अरे नाही सॉरी मी नाही, आणि ह्याच्या पुढे मी नाही करणार, आणि ह्याच्या आधीचं पण मी माफ करा मला, हे करा ते करा. मी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. तू मानतेस ना, तू जसं ती सांगते ते करते ना, ढाय तुझ्या आता बसली ना डांगीत येऊन उलटी फिरून,
तसंच पाहिजे तुला. त्याच्यामुळे मला नको शिकूस. आणि ना दुसरी गोष्ट, तुझं मी सगळं काढलं कारण तू आधी सुरुवात केली. व्हिडिओ बनवलास तेव्हा तू मला धमक्या देत होतीस ना, की तुझं हे सांगेन, तुझं ते सांगेन, तू कुठे काम करते सांगेन, तुझा नवरा काय करतो सांगेन, मी ही माहिती सांगेन, मी ती माहिती सांगेन. आणि तो माझा एक शॉर्ट्समधला फोटो आहे. अरे भाई, म्हणजे तुमचं काय प्रॉब्लेम काय आहे? त्या फोटोच्याच मागे लागलेत. एवढा आवडला का तुम्हाला तो फोटो? बघा तेव्हा शॉर्टमध्ये शॉर्टमध्ये तर काय. पण बघा कशी सादगी आहे त्या फोटोमध्ये. तुमच्यासारखी नाही नंगा नाच. काय ग चड्डे, दुसऱ्याचे असं काहीतरी पिन मारताना ना हिच्या सांगण्यावरून, म्हणून स्वतःची अक्कल वापरायची असते. आपण स्वतः नागड्या आहोत त्याचा विचार तरी करायचा जरा. मिसळ खाताना लाज नाही वाटली? मिसळ जेवत होतीस तेव्हा? सिम्पल आहे. मी पुन्हा सांगते की मी कोणाचं काही यूट्यूबच्या बाहेरचं काही जे दिसत नाही त्याच्यावर मी काही स्वतःहून बोलत नाही. पण जर तुम्ही माझं प्रायव्हेट आणि माझ्या गोष्टी जे मी दाखवत नाही त्याच्यावर एक तर तुम्ही जोर जबरदस्ती करू शकत नाही. ते तुम्ही मला करतातच आहे जबरदस्ती. चला ठीक आहे, ते एक्सेप्ट केलं आहे मी. सारखं आपलं ते तोंड दाखव, हे दाखव, ते दाखव. तर डांग बघायची पण लायकी नाही तुमची, तरी पण ठीक आहे, ते जाऊ दे. पण सारखं सारखं जे तुम्ही मला पोक करता किंवा धमक्या देताना, तेव्हा मात्र मी काढणार, हे लक्षात ठेवा. बाई बाई मनोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मनोराचा कसा मोबाईल फुटला. काय होतं की स्ट्रेस येतो ना. नवऱ्याने असं केलं, नवऱ्याचा मोबाईल फुटला की मग टेन्शन येतं. मग टेन्शनमध्ये मिसळ खावीशी वाटते. मग स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मिसळ खाल्ली जाते. मिसळ इज द स्ट्रेस रिलीफ. आणि तुझ्या मातोश्रींचा विषय, तर तुझ्या मातोश्रींचं यूट्यूब चॅनल आहे ना? यूट्यूबवर आहात, पब्लिकली पोस्ट करता, तर रोस्ट होणारच. तर त्याच्यावरती तू रडू नकोस, उगाचच काही फालतूचं बोलू नको की माझ्या आईला असं बोलली, माझ्या आईला तसं बोलली. प्रायव्हेट नाही करायचं. मग सहन नाही होत, नाही करायचं. हे असंच आहे, ही चेन आहे. ॲक्शनला रिॲक्शन. जमतंय तर या, नाही जमतं तर सोडून द्या. हे कोणी तुमची जबाबदारी घेणार नाही आहे. हे परत आणि एक नवीन आता सारखं म्हणत असतात की अरे कमजोर आणि कोण असं असेल आणि ज्याला त्रास होत असेल तर त्याला कसं होणार, त्याला तसं. हा विचार आधी करायचा होता. पूर्ण तयारीनिशी उतरा. सहन होत आहे तर, नाही तर सोडून द्या. सरळ ऑप्शन आहे तुमच्याकडे. बस इतकंच बोलेन मी. आणि तुझ्या आईचं ते काय ते केलेलं ना तिने, ते भांडी लाटली, ती काल कॉमेंट डिलीट केली, स्क्रीनशॉट आला माझ्याकडे. तुझ्या आयशीने टॅटूवाल्या काकूंनी जी सरकारी अनुदानाची भांडी लाटली, टॅटूवाल्या काकी दारिद्र्य रेषेखाली आहेत का? हा प्रश्न मी तुला आधी पण विचारलेला. त्याचं उत्तर दे आधी. कॉमेंट पण डिलीट नको करू आणि नंतर बोल. स्वतः ना तेच आहे. जिनके घर शीशे के होते हैं ना, वो बेसमेंट में कपडे बदलते, चड्डी बदलते. समजी क्या? चड्डी मेरे. हिच्या आईने पण असंच काय वडिलांवर काय खर्च झालेले, इन्शुरन्सचे पैसे वगैरे मिळाले असतील, त्याच्यातनं टॅटू काढलेला वाटतं. वडील गेल्या लगेचच. म्हणजे कसले मार्ग आहेत ना यांच्याकडे असं स्वतःला फील गुड करवण्याचे. म्हणजे असं नॉर्मल बायका काय करतात, असं कुठेतरी बाहेर जातात, निसर्गरम्य ठिकाणी जरा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतात, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर वेळ घालवतात. ह्यांनी काय केलं? टॅटू काढला. टॅटू काढल्यावरती बरं वाटलं यांना. असंच म्हणजे सरकारला लुटायचं, असं दारिद्र्य रेषेखाली दाखवायचं, भासवायचं. पण टॅटू बरोबर काढायला पैसे आहेत त्यांच्याकडे. टॅटूवाली काकू कडक शिस्तीची होती म्हणे. माझ्या आईला हे नाही आवडायचं, माझ्या आईला ते नाही आवडायचं. त्या लूज मोशनवर सांगत होती. कारण आईला माहिती होतं की ती स्वतः कशी आहे. मग हिला जरा ढील दिली तर आपलीच लेक आहे, आपल्या पुढे व्हायची, म्हणून तुला आवर घालत होती. समजलं का? ही रियालिटी आहे. शेवटी जे रक्तात असतं तर त्या रक्तच भेसळयुक्त म्हटल्यावरती काय होणार ना. तर जे व्हायचं ते झालंच. त्याच्यामुळे असा गोष्टींवरती काकू तुम्ही उगाचच वेळ वाया घालवलात. तर मिसळ खातेच ती, काय करायचं. पावसाळे, मला माहिती आहे तू त्याच एका पॉईंटची वाट बघते. आता चड्डीचं सुरू झाल्यापासून तू तेच एकदम कान लावून बसली आहे की अरे कधी बोलणार त्या पॉईंटवर, कधी बोलणार. तू बोललेली स्टार्टिंगला की कोणी सांगितलं, कोणी पाठवलं ते मी सांगणार आहे. तर सांगते तुला, ये कानीकडे कर. मला ना चड्डीने पाठवलं, चड्डीने स्वतः. आणि आता ना ती ॲक्टिंग करते की कोणी पाठवलं, मला काय आठवत नाही आणि मी खरंच नाही केलं, मी हे नाही केलं, मी ते नाही केलं. पण तिनेच पाठवलं आहे मला. आता तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर सोड बाबा. आता मी काय बोलू.
पण तिनेच पाठवलं आहे मला. आणि जरी तुला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसेल तरी पण इतकं तर पक्का आहे की तिने 100% इतरांना तर पाठवलाच आहे ना. म्हणजे तिने तो तुझं लीक केलंच आहे. तर खरी कल्प्रिट कोण आहे? चड्डी आहे. कशाला ना असं व्हॉइस रेकॉर्डिंग इकडे तिकडे, तुमचे प्रायव्हेट चॅट कशाला इकडे तिकडे लीक करायचे? तिला काय गरज आहे? हां, आता पण तू सांगतेस ना तिला काय काय तुझं चाललं आहे प्रेशरचं काम एकदम जोरात चाललं आहे. काल आलेली एक चड्डीची मैत्रीण बनून, आता खरं मैत्रीण आहे की काय आहे माहिती नाही, माझ्याकडे इन्फॉर्मेशन काढायला पळवली तिला. पण तिच्या बोलण्यावरनं कळलं मला की काय एकदम तू तिरमिरली आहेस. लिहून घ्या मंडळी, थोड्या वेळात चड्डी माझ्यावर व्हिडिओ आण. चड्डी तू एकदा आणलं त्याचं आत्तापर्यंत भोगतेस काय झालंय माहिती आहे ना, ह्याच्याहून होईल. ही गोष्ट एक लक्षात ठेव. आणि एकदा तू माती खाल्लीस तेव्हा ते तुझ्या हातात नव्हतं आणि तू गेलीस तिच्याकडे आणि नंतर तिच्याबद्दलच ओकलीस. तर आता काय करायचं ते करा दोघींनी. शहाणी असशील तर मावसाडला सांगशील की बस ह्याच्या पुढे नको, मला नको सांगू, मला माफ कर, मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलं, ह्याच्या पुढे मी नाही करू शकत. तुला काय करायचं ते कर. ती एकटी लढते ना, मग तिला लढू दे ना. तू कशाला तिचे बंदूक घेते खांद्यावर? परत तुला मागून घ्यायची, मागणं घालायची सवय आहे का? हां, पुरे नाही पडत आहे, भगदाड पाडायचे, शांत नाही होणार तू. तर कर व्हिडिओ कर. येईल व्हिडिओ मंडळी थोड्याच वेळात. आणि हे मावसाडचं कारस्थान आहे. सव्वाल मंडळी. आणि मावसाड परत एकदा तुला सांगत्या, चड्डी घाबरली होती आणि चड्डीने मला तुझे व्हॉइस रेकॉर्डिंग सेंड केले. ओके, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसलामा.